हरी बोल. सुरू करूया आपण. 10 मिनिटं लेट झालं खरं. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा मैत्रिणींनो, आपल्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वजणांचे स्वागत. आपण हा जो आहे 8, 9, 10 आणि 11 आणि 12 हे जे 5 श्लोक आहेत ते एका सेट मध्ये आहेत. तर आता या एकेका श्लोकामध्ये आपण एकाच ह्याच्यामध्ये आहेत ते सिक्वेन्स मध्ये खरं तर, पण तरीही त्याच्यामध्ये खूप असं काही डीप भगवंतांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, त्याच्यामुळे आपण एक एक श्लोक घेत आहोत त्याच्यामध्ये. तर काल पवित्र लीला माताजींनी 9वा श्लोक घेतला असेल, तर आज आपण 10 आणि 11 या श्लोकांमध्ये भगवंत काय म्हणत आहेत ते बघूया. तर ह्या एक मिनिट 10वा श्लोक आणि 11वा श्लोक अगोदर आपण म्हणूया आणि त्याच्यात बघूया तात्पर्यामध्ये, सॉरी भाषांतरामध्ये काय अर्थ आहे त्याचा. असक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वं मिष्टानिष्टोपपत्तिषु. मयी हा 11वा आहे. मयी चानन्य योगेन भक्तिर्व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसदी. भाषांतर. आता याच ह्याच्यामध्ये एकाच अर्थ म्हणजे हे पूर्ण भाषांतर या 5 श्लोकांचं एकत्रितच दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया की 10वा आणि 11व्या श्लोकाचा अर्थ काय होत आहे. इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा, एकांत वासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून दूर होणे. तर हे ह्या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये जो 10वा श्लोक आहे की भगवंत काय म्हणत आहेत ह्याच्यामध्ये, इष्ट आणि अनिष्ट म्हणजे काय आहे की चांगल्या वाईट अशा ज्या काही कुठल्याही गोष्टी घडतात आयुष्यामध्ये त्याच्या प्रती समभाव राखणे. तर आता हे 10वा श्लोक आहे, त्या 10व्या श्लोकावर आपण प्रयत्न करणार आहोत अगोदर जाणून घेण्याचा. तर 10व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती समचित्त कशी राहू शकते. तर आता हे ना याची थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया या श्लोकांची. कारण भगवद्गीतेचा हा जो आहे 10, 11, 8 ते 12 जे श्लोक आहेत, म्हणजे हे जे आता दिलेले आपण जे घेतोय 8व्या श्लोकापासून, तर आज 10, 11 याच्यामध्ये घेणार आहोत आणि उद्या आपल्या श्री तुलसी माताजी 12वा श्लोक घेतील, याचा लास्ट श्लोक असेल या सेट मधला. तर याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत की 20 प्रकारचे साधनं आपल्याला भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. की 20 प्रकारचे साधनं आहेत आणि ते साधन म्हणजे काय आहे, भगवंत काय सांगत आहेत की हे जर हे अज्ञानातून आपल्याला काय करू शकतात, बाहेर काढू शकतात. आणि हे जे 20 साधनं आहेत हे जर एखाद्या व्यक्तीकडे नसतील, आणि तो कितीही ज्ञानी भौतिक दृष्टीने आपल्या दृष्टीने कितीही तो उच्च स्तरावर असेल भौतिक दृष्टीने, तरी भगवंत काय म्हणत आहेत की हे सगळे जण काय आहेत, हे सर्व अज्ञानच आहे असे आपण भगवंत समजतात. म्हणून हे 20 माध्यम दिलेले आहेत भगवंतांनी. आणि याच्या अगोदरच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं की म्हणजे थोडासा एक काय म्हणतो गोषवारा म्हणजे म्हणतोय ते आपण घेतोय, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपे जाईल. तर पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांना अर्जुन काय प्रश्न विचारत होता की मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान तथा ज्ञेय याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि भगवंत काय म्हणतात, त्याला उत्तर देतात की शरीराला क्षेत्र म्हटलं जातं आणि जो त्या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. म्हणजे काय, आत्मा परमात्मा याचं ज्ञान भगवंतांनी
त्या अगोदरच्या श्लोकामध्ये दिले. म्हणजे हे 24 तत्व आहेत. क्षेत्र जाणून घेण्याचे काय आहेत? हे 24 तत्व आहेत आणि हे 24 तत्व आपण मागच्या श्लोकांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने हे विकार निर्माण होतात आणि हे हे विकार जे आहेत, हे काय विकार आहेत? हे जर जो जाणून ते ज्ञान प्राप्त करतो, तर तो अशा विकारांपासून काय होतो? तो मुक्त होतो. तर आता आपण त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये 13.3 जो श्लोक आहे, तो बघूया आपण याच अध्यायातला 13व्या अध्यायातला 3रा श्लोक, की भगवंत म्हणत आहेत की हे भारत, सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच असल्याचे तू जाण आणि हे शरीर तथा त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. आणि इथे भगवंत काय म्हणत आहेत? हे काय सांगत आहेत? गुण सांगत आहेत सगळे, साधनं सांगत आहेत या श्लोकामध्ये. आणि हे जर गुण नसतील तर हे काय बाकीचं सगळं अज्ञान आहे आणि इथे भगवंत म्हणतायत की हे जाणणे म्हणजेच हे ज्ञान होय. म्हणजे ऍक्च्युली या श्लोकामध्ये भगवंत शरीर, आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान सांगतायत आणि भगवंत काय सांगतायत की या ज्ञानाला जर प्राप्त करायचं असेल आपल्याला, हे शरीर, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, तर त्याच्यासाठी या पवित्र गुण जे आहे त्याच्या ह्या श्लोकामध्ये दिलेले, त्याला विकसित करणं गरजेचं आहे आपल्यामध्ये. म्हणजे बघा, हा 3ऱ्या श्लोकाचा रेफरन्स भगवंत आपल्याला इथे आता या 8व्या श्लोकापासून सांगत आहेत. आणि भगवंत काय म्हणत आहेत की हे जाणणे म्हणजे हे ज्ञान होय आणि हे जाणून घेण्याचा जर मार्ग म्हणजे नुसतं सांगत नाहीत, तर मार्ग पण सांगतायत भगवंत. तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे जे क्वालिटीज आहेत, हे जे गुण आहेत, तर हे आपल्यामध्ये विकसित करणं गरजेचं आहे. आणि याची सुरुवात म्हणजे ह्या ज्ञानाची सुरुवात किंवा जर आपल्याला खरोखर तशी उत्कंठ आणि प्रामाणिक इच्छा असेल आपल्यामध्ये ते विकसित करण्यासाठी, तर त्याची सुरुवात सगळ्यात पहिली कशापासून होते? तर नम्रतेने होते. म्हणजे हा 8वा जो श्लोक आहे, तो आपण बघितलेला होता की नम्रता हा पहिला त्या 8व्या श्लोकामधला हे शब्द आहे, की नम्रतेने कुठलंही ज्ञान आपण काय करू शकतो? प्राप्त करू शकतो. जर आपल्यामध्ये ती नम्रता नसेल, तर आपण नम्रतेशिवाय हे ज्ञान काय करू शकत नाही? प्राप्त करू शकत नाही. म्हणून नम्रतेने ह्या ज्ञानाची सुरुवात होते. आणि आता ह्या श्लोकामध्ये, आजच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, डिटेलमध्ये सांगत आहेत, की हे गुण काय आहेत? म्हणजे ही साधनं काय आहेत, की जे आपल्यामध्ये विकसित करून आपण पुढच्या भगवंतांपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आता हा 10वा श्लोक आपण बघितला. एक मिनिट. की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, की समचित्त आपण कसं राहू शकतो? म्हणजे समचित्त म्हणजे काय? की कुठल्याही गोष्टीचं दृष्टिकोनातून कुठल्याही म्हणजे कुठलंही आयुष्यामध्ये सुख येऊ दे, दुःख येऊ दे, त्याला समचित्त राहणे. अजून एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये पण, की जो कुठल्याही सुखामध्ये, दुःखामध्ये, उन्हाळा येऊ, पावसाळा येऊ, कुठलाही ऋतू येऊ, काही होऊ दे, तो नेहमी स्थिर राहतो. तो मला प्राप्त करण्यासाठी योग्य आहे. भगवंत असे सांगतात आणि मग हा श्लोक पण आपल्याला हेच शिकवतोय, की कुठलीही आसक्ती, कुठल्याही अति आसक्ती, एखाद्या गोष्टीची अति आसक्ती असणे, आध्यात्मिक प्रगती करणाऱ्यांसाठी अशा आसक्तीचा त्याग करावा लागणार आहे. कारण ही अत्याधिक आसक्तीच आपल्याला काय करू शकते? भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. कारण आपण ते देहात्म स्तरावर राहतो. या देहाभोवती मिळणाऱ्या सुख-दुःखावर आपण गुरफटलं जातो. म्हणून समचित्त राहणे. समचित्त राहणे म्हणजे काय? समभाव ठेवणे त्या गोष्टींचा. हं. की आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत. म्हणजे ते ऐकून आपल्या लक्षात येईल, की जसं चैतन्य चरितामृतमध्ये श्रीवास पंडित म्हणून एक चैतन्य महाप्रभूंचे जे भगवान श्रीकृष्णांचा भगवान चैतन्य महाप्रभू भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार झालेला आहे कलियुगातील, तर त्यांचे हे शुद्ध भक्त होते श्रीवास पंडित आणि त्यांच्या अंगणामध्ये नेहमी हरिनामाचं कीर्तन चालायचं आणि तो काळ असा होता, की त्या काळामध्ये म्हणजे भगवंतांची भक्ती, हरिनाम या गोष्टींना विशेष काही महत्त्व नव्हतं. म्हणजे काय म्हणू शकतो, की कर्मकांड आणि देवी-देवतांची पूजा याला खूप म्हणजे भौतिक गोष्टींनी प्रेरित होऊन, भौतिक कामनांनी प्रेरित होऊन त्यांची पूजा-अर्चा करणे. म्हणजे कर्मकांड आपण म्हणू शकतो त्याला. ते सगळे असे वातावरण होते. आणि जेव्हा श्रीवास अंगणामध्ये चैतन्य महाप्रभू त्यांचे भक्त येऊन तिथे कीर्तन करायचे, तर त्या आजूबाजूच्या लोकांना इतका म्हणजे जे काही असे काय म्हणू शकतो विरोध करणारे, की
अतिशय नीच वृत्तीची आपण म्हणू शकतो, की अशी पण काही लोकं होती. आणि अशी लोकं काय करायची, की श्रीवास पंडित जे आहेत त्यांच्या अंगणामध्ये आणून दुसऱ्या दिवशी असं काही उतारा आपण म्हणतो ना, काही भूतबाधा झाली किंवा काही लिंब किंवा मिरच्या असं काहीतरी असे वेगळे-वेगळे प्रकार आणून टाकायचे आणि म्हणायचे, की "बघा हा श्रीवास पंडित रात्रभर कीर्तन करतो आणि बघा त्याच्या घरात काय चालतंय." की तो कसले भूतबाधा किंवा करणी म्हणजे असे आरोप लावायचे ते. त्या त्या पद्धतीने त्यांना काय म्हणू शकतो आपण हे करत होते, प्रयत्न करत होते बदनाम करण्यासाठी त्यांना. तर पण जेव्हा श्रीवास पंडित जेव्हा उठायचे, सकाळी रात्री कीर्तन व्हायचं आणि जेव्हा ते उठून बाहेर यायचे, तेव्हा ते बघायचे हे सगळं. त्यांच्या दारात काय पडलेलं आहे. पण ते कधी त्याच्याकडे ते उचलायचे आणि टाकून द्यायचे आणि गंगा नदीला स्नान करायला जायचे. त्याच्यावर त्यांचा कधी परिणाम झाला नाही. तेव्हा मी ह्या गोष्टीवरून मी विचार करत होते, की आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण काही भक्ती करतो, भक्ती म्हणू शकत नाही, पण एक प्रयत्न करतोय हरिनाम घेण्याचा किंवा कुठेतरी ती साधना करण्याचा आणि हे करता-करता साधा आपल्या आयुष्यामध्ये एवढं-एवढं जरी काही कुठली गोष्ट खाली-वर झाली, तरी आपण लगेच आपला विश्वास काय होतो, डळमळीत होतो किंवा आपण विचलित होतो त्या गोष्टीपासून. म्हणजे जे आपण चाललेलो आहोत, म्हणजे आता उदाहरणार्थ, की कुठे काही मृत्यू झाला, कुठे नातेवाईकांच्या मध्ये, कुठे गावाला गेलो 4-8 दिवस. जर कुठल्याही साध्या गावाला जरी गेलो, मृत्यू तर खूप दूरची गोष्ट आहे. तरी आपलं काय होतं, आपण थोडंसं त्या आपल्या जे हरिनाम आहे, रोजच्या माळा आहेत, लगेच आपण थोडंसं कमी होतो किंवा काही दुःख आलं, "नाही हो, आता एवढ्यात माळाच सुटल्यात आमच्या." म्हणजे काय आहे, की आपल्यावर आपण त्यांनी विचलित होतो आणि त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. आणि भक्ती करताना तर लगेचच आपल्या मनात येतं, की "अरे, भगवंत मग माझं संरक्षण का करत नाहीत?" हं. म्हणजे ह्याच्यातून आपण बघू शकतो, की श्रीवास पंडितांना समाजामध्ये किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला. का तर ते भगवंतांचं नाम घेत होते, कीर्तन करत होते आणि अशा पद्धतीने त्यांना म्हणजे काय म्हणू शकतो, मान खाली घालण्यासाठी जे नाही ते प्रकार, अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते श्रीवास पंडित कधीच विचलित झाले नाहीत. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण अशा गोष्टींपासून नक्कीच विचलित झालं नाही पाहिजे आणि विचलित जरी झालो, थोडंफार होऊच शकतं, कारण आपला तो स्तर नाहीये. परंतु आपण आपलं हरिनाम जे आहे आणि आपला जो रस्ता चाललोय आपण भक्ती मार्गामध्ये किंवा जे भक्तांच्या संघामध्ये आहोत, तो आपण सोडला नाही पाहिजे. दुसरं शास्त्रांमधलं एकदम आपण उदाहरण बघूया. राजा परीक्षित महाराज की सगळ्यांना माहीत आहे, की परीक्षित महाराजांच्या कृपेने आज आपल्याला श्रीमद भागवतम मिळालेलं आहे. असे परीक्षित महाराज पूर्ण राज्याचे नव्हे, तर पूर्ण एकछत्री अंमल त्यांचा पृथ्वीवर होता. म्हणजे किती शक्ती होती त्यांच्यामध्ये बघा. त्यांनी साक्षात कलीला सुद्धा शिक्षा देण्यासाठी त्यांनी पावलं उचललेली होती. म्हणजे किती त्यांच्यामध्ये ती भगवंतांनी शक्ती दिलेली असेल आणि असे परीक्षित महाराज ज्यांचा साक्षात भगवंतांनी संरक्षण केलं गर्भात असताना आईच्या. उत्तरेच्या गर्भात असताना भगवंतांनी त्यांचं संरक्षण केलेलं होतं. मग असे परीक्षित महाराज जेव्हा त्यांना शाप मिळाला, ते पण एका छोट्या ब्राह्मणाच्या एका पुत्राकडून, छोट्या ब्राह्मण पुत्राकडून असं पण नव्हतं आणि असा काही अपराध पण नव्हता आणि त्यांना शाप मिळाला मृत्यू होण्याचा 7 दिवसाच्या आत. म्हणजे विचार करा ही गोष्ट किती मोठी आहे आणि तरीही ती व्यक्ती क्षणभरही विचलित झाली नाही. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये ती शक्ती आहे, त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे आणि काय आहे सगळी सत्ता आहे. म्हणजे पूर्ण जग त्यांच्या नियंत्रणामध्ये होतं. तरीही परीक्षित महाराजांनी कुठलेही विचलित न होता, अशा क्षणी आयुष्यामध्ये मी काय करू शकतो शेवटच्या क्षणाला, हं, याची विवंचना त्यांना पडली आणि त्याच्यातून त्यांनी त्यांच्या रूपाने आपल्याला, त्यांच्या कृपेने आपल्याला, आज परीक्षित महाराजांच्या कृपेने आपल्याला श्रीमद भागवतम मिळालं. त्यामुळे आपण बघू शकतो, की आपल्याकडे सुद्धा थोडंसं जरी एखादी गोष्ट म्हणजे काय म्हणू शकतो, यश असेल, शक्ती असेल, आणि जर म्हणजे असं आहे, की जसं आता एक उदाहरण देते. एखादी श्रीमंत व्यक्ती आहे, जर ती खूप श्रीमंत आहे आणि तरी पण ती खूप साधी सिंपल राहते. तरी आपल्याला काय वाटेल त्याचं आकर्षण वाटेल. आपण म्हणणार, "अरे, किती श्रीमंत आहेत." परंतु किती साधा सिंपल स्वभाव आहे आणि राहणीमान पण किती सिंपल आहे. कधी त्याचा बडेजाव नसतो त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा स्वभावामध्ये. आपल्याला ते आकर्षित करतात. आणि एखादा गरीब आहे, त्या गरीबाकडे काही नाहीच आहे ते करण्यासाठी. तो गरीब नम्र असेल तर आपल्याला काही वाटत नाही, की ठीक आहे नम्रतेच्या म्हणजे माणूस विचार करतं, की काय त्याच्याकडे म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्याला जरी काय करायचं असेल, तर त्याच्याकडे साधनं नाहीयेत. परंतु एखाद्या व्यक्तीकडे सगळ्या फॅसिलिटी असून पण ती नम्रता दाखवणे म्हणजे खरोखर ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं परीक्षित महाराजांकडे सगळे काही होते. परंतु या संकटाने ते थोडेही विचलित झाले नाही. म्हणजे त्यांना साक्षात भगवंतांनी संरक्षण दिलेलं होतं बालपणी त्यांच्या म्हणजे गर्भात असताना.
मग त्यांची भगवंतांवर किती मोठी कृपा असेल आणि आपण एवढं-एवढं एक हरिनाम घेतलं, एक माळ जप सुरू केली, की आपल्याला वाटतं, "अरे, माझ्या आयुष्यामध्ये भगवंत एवढे का संकट आणतायत? मी तर भगवंतांचं रोज हरिनाम घेतोय किंवा हरिनाम करते." तर ह्याच्यातून हे पण आपण सार जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की ज्यांच्या आयुष्यामध्ये साक्षात भगवंत होते, त्यांनी त्याचा कधी बडेजाव केला नाही, की "अरे, भगवंत आज मला माझं संरक्षण केलं भगवंतांनी आणि आता माझं भगवंत संरक्षण का करत नाही?" किंवा त्याचा अहंकार कुठे दिसला नाही. तर हे आपण या उदाहरणावरून बघू शकतो, की साक्षात मृत्यू येऊन पण ते विचलित झाले नाही. दुसरं उदाहरण आहे अंबरीश महाराजांचं. आज आपण छान-छान स्टोरी बघणार आहोत, कारण हा श्लोकच असा आहे, की त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल ह्या स्टोरींमधून. तर अंबरीश महाराज की जेव्हा अंबरीश महाराजांना थोडे असंतुष्ट झाले दुर्वासा मुनी, म्हणजे त्यांची काही चूक नसतानाही आणि दुर्वासा मुनींनी तो यज्ञ केला आणि त्या यज्ञातून ती कृत्या निर्माण केली आणि अंबरीश महाराजांना वध करावा तिने, अशी त्याच्यासाठी ती कृत्या निर्माण केली होती दुर्वासा मुनींनी. आणि त्यावेळेस आपण बघतो श्रीमद भागवतममध्ये त्याचं वर्णन आहे, की दुर्वासा मुनींनी जेव्हा ती कृत्या निर्माण केली आणि जेव्हा ती अंबरीश महाराजांचा वध करणार, तेव्हा अंबरीश महाराज फक्त दोन्ही हात नमस्कार करून अशा अवस्थेमध्ये उभे होते. त्याच्यामध्ये कुठेही असं वर्णन नाही, की अंबरीश महाराज विचलित झाले. अंबरीश महाराजांना आता भीती वाटायला लागली, की माझा वध करतील काय? अजिबात एका क्षणासाठीही ते अंबरीश महाराज विचलित झाले नाही. म्हणजे आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये, की भगवंतांचे जे भक्त असतात, ते कधीच अशा गोष्टींमध्ये विचलित होत नाही आणि ते विचलित होत नाही म्हणूनच ते एकाग्रतेने भगवंतांची भक्ती करू शकतात. श्रील प्रभुपादांचं उदाहरण आपण बघू शकतो आत्ताच्या काळामधलं, की श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये किती संकट आले. त्यांच्या गृहस्थीमध्ये जीवनामध्ये संकट आले. गुरु आज्ञा त्यांनी 40 वर्ष हृदयामध्ये धारण केली. म्हणजे ती गुरु आज्ञा त्यांना प्रत्यक्षात त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी 40 वर्ष लागली. विचार करा, हे 40 वर्ष ते ते फक्त ते चिंतन करत होते, की माझ्या गुरूंची आज्ञा मी कशी पूर्ण करू? कशी मी पूर्ण करू? कशी मी माझ्या गुरूंची सेवा करू? आणि ह्या 40 वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये किती संकट आले. त्यांच्या गृहस्थीमध्ये आले, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना अपयश आलं. त्यांचे गुरु त्यांना सोडून गेले. त्यांच्या वडिलांचं जे त्यांचं आश्रयस्थान होते त्यांचे पिता, ते त्यांना सोडून गेले. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की एवढे सगळी संकट 40 वर्ष प्रभुपादांनी झेलली. परंतु 40 वर्षामध्ये एक क्षणही ते त्यांची गुरु जी आज्ञा आहे, ती कशी मी पूर्ण करू शकेल, याच्यावर त्यांनी चिंतन केलं नसेल असा एकही दिवस नाही. तर याच्यातून आपण बघू शकतो, की हे जे भक्त आहेत, त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो? हं, की जेव्हा आयुष्यामध्ये कुठलेही संकट येतात, काहीही त्रास होतो, हे मोठे-मोठे आपल्याला वाटेल, "अरे, हे शास्त्रांमधले उदाहरण आहेत, हे आपल्याला काय जातंय सांगायला?" पण प्रभुपादांचं उदाहरण आहे. असे तर कितीतरी प्रत्यक्ष असे वैष्णव आहेत, की त्यांच्या जीवनामध्ये असे संकट आलेले आहेत. परंतु या संकटाने ह्यानी आपण विचलित नाही झालं पाहिजे. भले चांगले असू दे, आनंदी असू दे, सुख येऊ दे, दुःख येऊ दे आणि विचलित होण्याची सुद्धा काही भक्त म्हणजे काही उदाहरणं आपण बघू शकतो, की जसं चित्रकेतू महाराजांची खूप छान कथा आहे ती श्रीमद भागवतममध्ये. जे चित्रकेतू महाराज त्यांना कित्येक म्हणजे पत्न्या होत्या. परंतु त्यांना एकाही पत्नीकडून पुत्रप्राप्ती नव्हती होत. त्यामुळे ते खूप दुःखी होते आणि एकदा अंगिरा ऋषी आणि नारद मुनी त्यांच्या राज्यामध्ये गेले आणि त्यांच्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांचं दुःख म्हणजे जेव्हा साधू, ऋषी-मुनी, वैष्णव आपल्याकडे येतात, तेव्हा आपण त्यांना काय मागितलं पाहिजे? पण चित्रकेतू महाराजांना प्राप्ती होत नव्हती आणि त्यांनी त्यांचं दुःख त्यांच्याकडे मांडलं, की मला पुत्रप्राप्ती पाहिजे म्हणून आणि तसा वर द्या मला. पण नारद मुनी म्हणतात, की मी तुला वर देतो, परंतु तो वर जो आहे तोच तुझ्या शोकाचं कारण ठरेल. त्यावेळेस ही भविष्यवाणी थोडासा संकेत त्यांनी दिला होता. परंतु चित्रकेतू महाराजांना ते क्लिक नाही झालं. त्यांना त्या आनंदात तेवढंच कळलं, की मला पुत्रप्राप्ती होईल. आणि जेव्हा तो पुत्र झाला आणि बाकीच्या राणींना त्यांच्याप्रती असूया निर्माण झाली. म्हणजे ज्या राणीकडून तो पुत्र झाला, त्या राणीचं साहजिकच त्या राणीवर चित्रकेतू महाराजांचा जीव जडला आणि ह्या बाकीच्या राण्यांना त्याचा त्रास व्हायला लागला. आणि जेव्हा त्या राण्यांनी त्या पुत्राला, त्या छोट्या बाळाला विष घालून त्याला काय केलं, त्याचा वध केला. आणि जेव्हा त्याचा त्याचा ती हत्या झाली त्याची, तेव्हा चित्रकेतू महाराज पूर्ण म्हणजे त्या शोकात इतके गेले, इतके शोकमग्न झाले आणि त्याच वेळेस त्यांचे गुरु म्हणजे नारद मुनी योगायोगाने तिथे प्रकट झाले आणि मग नंतर त्यांनी त्यांना ते ज्ञान दिलं चित्रकेतू महाराजांना, की हे आत्मा आणि परमात्मा काय आहे, हे जे आता आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये शिकत आहोत. त्याचं श्रीमद भागवतम मधलं हे एक्झाम्पल. म्हणजे भगवद्गीता ज्ञान देते,
आणि त्याचं जीवन जे जगलेले वैष्णव आहेत, त्या वैष्णवांची उदाहरणं आपल्याला श्रीमद भागवतममध्ये सापडतात. आणि मग ते त्यांच्या शक्तीने त्या पुत्राला जिवंत करतात नारद मुनी काही काळापुरतं. आणि मग तो तो पुत्र जो आहे, तो तो पुत्र म्हणजे त्या देहातला, तो आत्मा बोलू लागतो चित्रकेतू महाराजांबरोबर आणि त्यांना म्हणतो, की "तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या" ते म्हणतात, "आम्ही तुझे माता-पिता आहोत." तेव्हा तो म्हणतो, की कुठल्या जन्मातले तुम्ही माझे माता-पिता? मी कधी पक्षी होतो, कधी प्राणी होतो, कधी मनुष्य होतो आणि प्रत्येक देहामध्ये माझे आई-वडील जे बदललेले आहेत. मग तुम्ही कुठल्या जन्माचे? म्हणजे तुम्हाला कसं मी आई-वडील समजू शकतो?" आणि जेव्हा हे ज्ञान त्यांना प्राप्त होतं चित्रकेतू महाराजांना, गुरूंच्या कृपेने, तेव्हा त्यांची बुद्धी स्थिर होते आणि मग नंतर ते पूर्ण कृष्ण भावनामय बनतात. भगवंतांचे शुद्ध भक्त बनतात. आणि म्हणून आपण बघू शकतो, की जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये ते विचलित झाले, तेव्हा त्यांना काय झालं, त्या जेव्हा दुःखाने ते विचलित झाले, तेव्हा त्यांना खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून आपण म्हणतो, की आयुष्यामध्ये दुःखाने आपण हे मोठे-मोठे उदाहरणं जे बघतो, की ते सुद्धा विचलित होतात. परंतु आपण जर प्रामाणिकपणे हे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि एक योग्य मार्गाने आपण वैष्णवांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्याला सुद्धा काहीतरी कृपा प्राप्त होईल. वृत्रासुराचं उदाहरण आहे. वृत्रासुराचं जेव्हा युद्ध झालं इंद्रदेवांशी, आता हा वृत्रासूर जो आहे, तो असुर होता ॲक्चुअली. परंतु तो असुर असूनही तो कोण होता? भगवंतांचा भक्त होता. आणि हा इंद्राबरोबर युद्ध इंद्र म्हणजे कोण? की भगवंतांचे सेवक आहेत इंद्र. परंतु इंद्राला त्या पदाची हे होती, म्हणजे माझं राज्य जाईल काय? आणि त्या युद्धामध्ये इंद्र युद्ध करत असताना सातत्याने विचलित होता. म्हणजे त्याला ती भीती होती. विचलित झाल्यावर काय त्यात आपल्याला भीती वाटते, शोक होतो, दुःख होतो, असं काहीतरी होतं. मग तो आणि अति आनंदाने पण आपली बुद्धी विचलित होते. तर त्याला सारखी भीती वाटत होती, की हा वृत्रासूर मला युद्धात हरवणार तर नाही ना? माझं राज्य तर घेणार नाही ना? आणि इथे हे वृत्रासुराचं उदाहरण आपण बघतोय. तो असुर असूनही त्याला कुठेच मृत्यूची भीती वाटली नाही. कारण त्याला माहीत होतं, की ह्या देहाच्या नंतर हा देहाचा म्हणजे माझा वध जरी झाला या युद्धामध्ये, तरी मी भगवंतांच्या भगवत धामामध्ये प्राप्ती होईल. भगवंतांच्या चरणांची मला प्राप्ती होईल. कारण त्याच्याकडे ते ज्ञान होतं. आणि इथे बघतो आपण इंद्र हा भगवंतांचा सेवक असूनही ते ज्ञान नसल्यामुळे इंद्राला काय होत होतं, भीतीने ग्रासलेलं होतं. म्हणून हे आपण उदाहरण बघू शकतो. दुसरं म्हणजे बिल्वमंगल ठाकूर, की जे एका वेश्येच्या पूर्ण आहारी गेलेले होते ते बिल्वमंगल ठाकूर. आणि त्या बिल्वमंगल ठाकूरांना म्हणजे स्वतःच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावरही धो-धो पाऊस पडत होता आणि त्या धो-धो पावसामध्ये त्या नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून त्यांना इतकी आसक्ती होती, तिचा विरह त्यांना सहन झाला नाही. ते स्वतःच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्याच्या अंत्यविधीलाही ते गेले नाही आणि त्या वेश्येकडे गेले आणि एका सर्पाला धरून ते वर चढले दोरी म्हणून आणि त्या अशा अवस्थेमध्ये जेव्हा ती वेश्या बघते, मला वाटतं तिचं नाव चिंतामणी असावं, असा माझा अंदाज आहे. जर असेल म्हणजे बरोबर असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये टाका. तर ते त्या चिंतामणीकडे ते जातात आणि जेव्हा तिच्याकडे जातात, तेव्हा ती शॉक होती, धक्का बसतो तिला, की एवढ्या अशा वातावरणामध्ये ते आला. तेव्हा ती म्हणते, की हा रक्त, मांस आणि अस्थी, मेद याचा देह आहे आणि ह्याच्यावर तू इतका आसक्त आहे. तू जर त्या भगवंतांच्या सच्चिदानंद रूपावर जर आसक्त झाला, तर तुला थँक माताजी. बरोबर चिंतामणीच. तर तुला भगवंतांची प्राप्ती होईल. तू जर हेच जे प्रेम आहे, माझ्यावर करतोय ह्या नश्वर शरीरावर माझ्या, तर ते भगवंतांवर तेच प्रेम केलं, तर तुला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून तुझी मुक्तता होईल. आणि ती चिंतामणीच त्यांची पहिली गुरु ठरली. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की याच्यातून त्यांना ज्ञान मिळालं. चित्रकेतू महाराज दुःखी झाले, दुःखातून त्यांना ज्ञान मिळालं. वृत्रासूर आणि इंद्राचं जे युद्ध होतं, त्याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंतांचा भक्त कशा पद्धतीने विचलित नाही झाला आणि हा इंद्र भगवंतांचा सेवक असूनही त्याला भीतीने ग्रासलेलं होतं. आणि ह्याच्यामध्ये हे पण बघू शकतो, की अंबरीश महाराज आणि दुर्वासा मुनी. अंबरीश महाराजांचं उदाहरण आपण बघितलं, की ते कसे विचलित झाले नाही. साक्षात मृत्यू म्हणजे त्यांना हे त्यांचा त्यांनी जेव्हा बघितलं, की त्यांना असं एका क्षणभर सुद्धा वाटलं नाही मनामध्ये, की आता माझा वध होईल किंवा मला काय अशी कुठलीच भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि ते दुर्वासा मुनी आपण बघतो, की जे दुर्वासा मुनींचा त्यांना अपमान वाटला, की अरे मला येईपर्यंत यांनी संकल्प सोडला, म्हणजे एकादशीचा. तर त्यांना तो अपमान वाटला स्वतःचा. म्हणजे मान, अपमान, सुख, दुःख ह्या गोष्टी कशा आहेत शारीरिक स्तरावर आहेत. आणि दुर्वासा मुनींना आपण बघतो, की त्यांना तो अपमान वाटला आणि त्याच्यातून ते काय झाले क्रोधित झाले. म्हणजे काय झाले विचलित झाले. आणि ते विचलित होणं म्हणजे
क्रोधमय होणं होतं. त्यांच्यासाठी ते विचलित म्हणजे क्रोध येणे आणि तो क्रोध त्यांना अनावर झाला आणि तेच अंबरीश महाराज एक क्षणही विचलित झाले नाही. हं. मग त्या दुर्वासा मुनींना किती ब्रह्मांडांमध्ये फिरावं लागलं. तर याच्यातून आपण बघू शकतो, की म्हणून भगवंत त्या 10व्या श्लोकामध्ये म्हणतात, "इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे." म्हणजे कुठल्याही आयुष्यामध्ये कुठलंही संकट येऊ दे, त्याने आपण भ्रमित नाही झालं पाहिजे किंवा विचलित नाही झालं पाहिजे. आणि दुसरं भगवंत सांगतायत, "माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा, एकांत वासात राहण्याची उत्कट इच्छा करणे आणि सामान्य लोकांपासून दूर राहणे." माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा. अनन्य म्हणजे काय? की आता ह्याच्यामध्ये आपण बघूया. की एकांतवास. आता एकांतवासात राहणे आपल्याला वाटेल, "अरे एकांतवास म्हणजे सगळं सोडून द्यायचं का?" नाही. एकांतवास म्हणजे काय? त्याचा खरा अर्थ आहे एकांतवास म्हणजे भक्तांचा संग घेणे. एकांतवासात म्हणजे असं नाही की सगळं सोडून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसायचंय, नाही. तर शास्त्रानुसार एकांतवास म्हणजे भक्तांचा संग घेणे. आता एकांतवासासाठी वातावरण पण नाहीये तसं आणि त्या शास्त्रांमध्ये म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो सांगितलंय तो एकांतवास म्हणजे भक्तांचा संग घेणे. श्रील प्रभुपाद नेहमी ह्या याच्यावर बोलत असतात, की हा एकांतवास म्हणजे वैष्णवांचा संग घेणे. की जसं भरत महाराजांचं उदाहरण आपण बघितलं होतं. बघितलं होतं म्हणजे ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा, की जे भरत महाराज ते पण पूर्ण पृथ्वीचे राजा होते आणि ज्यांनी तेव्हा भगवंतांची प्राप्ती करायची, त्यावेळेस त्यांनी ते सगळं त्याच्यावर पाणी सोडलं आणि सगळं एका क्षणात सोडून ते वनामध्ये एकांतवासामध्ये राहण्यासाठी गेले आणि तिथे भगवंतांची भक्ती, धारणा करू लागले. त्यांची साधना करू लागले. कारण पूर्वीचा काळही तसा होता, की ते सहज सोपं होतं तिथे जाऊन करणं. तसं तेही गेले आणि तिथे गेल्यानंतर ती स्टोरी सगळ्यांना माहीत आहे कारण आपल्याला पुढचा श्लोक बघायचा आहे. त्यामुळे त्याच्यात डिटेल जाणार नाही. परंतु त्याच्यात आपण बघितलं होतं, की ते तिथे राहून किती छान म्हणजे त्यांची साधना करत होते आणि एका हरिणाच्या पिल्लावर ते आसक्त झाले आणि त्यामुळे त्या आसक्तीमुळे त्यांचा मृत्यू जेव्हा झाला, त्यावेळेस त्यांना नकळतपणे त्या हरणाच्या पिल्लाचं स्मरण झालं आणि पुढचा देह त्यांना कशाचा मिळाला? हरिणाचा मिळाला. म्हणजे याच्यातून आपण शिकू शकतो, की ते एकांतवासात राहण्यासाठी ते भावस्तरावर गेले होते. ॲक्चुअली सगळ्यात किती उच्च स्तर होता तो आणि भावस्तरावरून ते खाली आले आणि आपण तर साधक आहोत. आपला तर स्तर तर आपण तर कुठेच नाही. आपल्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत वरती जाण्यासाठी आणि ते भावस्तरावरून खाली आले. का आले? कारण ते जेव्हा हरणाच्या पिल्लावर आसक्त झाले, त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला कोणी भक्त नव्हते सांगण्यासाठी, की तुम्ही आता खूप आसक्त झालाय, तुमची साधनेकडे दुर्लक्ष होतंय. हं. जसं आपल्याला भक्त असतात, की या आता खूप दिवस झाले मंदिरात प्रोग्रामला नाही. माळा करताय का? नसताल करत तर हरिनाम घ्या, वाचन करा. बरेच दिवस झाले म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा आपण काय करतो प्रयत्न, की खूप दिवस झाले आपल्याला अरे भक्तांचा संग नाही आपल्याला मिळालेला. भक्तांचा संग घेतला पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी सांगण्यासाठी आजूबाजूला आपले भक्त असतात, की जे आपल्याला साधी झोप जरी लागली जप करत असलो, तरी असं-असं करतील, की झोप लागली, की म्हणजे हे सांगण्यासाठी वैष्णव लागतात आपल्या भोवती. आणि जसं भरत महाराज जे आहेत, त्यांच्या भोवती वैष्णव नव्हते कोणी त्यांचं संरक्षण करण्यासाठी. म्हणून ह्या उदाहरणामधून आपण शिकू शकतो, की एकांतवास म्हणजे असा अपेक्षित नाहीये. तो एकांतवास म्हणजे भक्तांच्या सानिध्यात जाण्याची उत्कट इच्छा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा ही उत्कट इच्छा निर्माण होते आणि नंतर भगवंत म्हणतात, "माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा करणे." अनन्य भक्तिमय सेवा करणे म्हणजे काय? की एका अनन्य भक्ती म्हणजे हे सगळे गुण आहेतच, की भगवंत म्हणतात हे सगळे गुण येतात. तेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं. आणि दुसऱ्या याच्यामध्ये म्हणतात, की अनन्य म्हणजे एकच भगवंतांची इतकी आसक्ती, की दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची आपल्याला आसक्ती नाही पाहिजे. कुठल्याच गोष्टीचा आपण पर्यायी हे केला नाही पाहिजे, विचार नाही केला पाहिजे. की जसं चैतन्य चरितामृतमध्ये मुरारी गुप्तांची स्टोरी येते. तर ह्या स्टोरीमधून आपण खूप काही शिकू शकतो, की जे मुरारी गुप्त, जे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये ते वैद्य होते व्यवसायाने आणि त्यांना ते राम भक्त होते आणि चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात, की तुम्ही कृष्ण नाम घ्या आणि ते खूप प्रयत्न करतात एक दिवस, एक रात्री. पण त्यांच्या मुखामध्ये ते कृष्ण नाम येतच नाही आणि नंतर ते ठरवतात, की मी आत्महत्या करतो. मग चैतन्य महाप्रभूंना जेव्हा समजतं, तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडे जातात आणि त्यांना विचारतात, "तुम्ही असं का करत आहात या?" तेव्हा ते सांगतात, की "महाप्रभू तुम्ही भगवंत आहात आणि तुम्ही मला आज्ञा दिलेली आहे, की तुम्ही कृष्ण नाम घ्या. परंतु मी राम भक्त आहे आणि माझ्या मुखामध्ये कृष्ण नाम कधीच येऊ शकत नाही.
मग तुमच्या आज्ञेचं मी पालन करू शकत नाही, तर मग मी का 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 म्हणून जगू? म्हणून मी आत्महत्या करत आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात, याला म्हणतात स्वामीनिष्ठा. हं, की याला म्हणतात ही स्वामीनिष्ठा तुमच्याकडे जी आहे. म्हणजे त्याने चैतन्य महाप्रभू इतके प्रसन्न होतात त्यांच्यावर. म्हणजे या उदाहरणामधून आपण काय शिकू शकतो, की आपल्या जीवनामध्ये आपण कसं खूप काही भक्ती म्हणण्यापेक्षा आपण हे पण करू, ते पण करू, त्या देवी-देवतेला जाऊ, त्या देवाचा नवस करू, कुठं तांत्रिक, मांत्रिक सगळे प्रकार आपण करतो. आणि आपल्याला मग ती अनन्य भक्ती नाहीये. कारण आपण कुठल्याही ह्या देवी-देवतेचा उपवास करायचा, त्याचा करायचा, त्याला ते मागायचं, ह्याला ही भौतिक गोष्ट मागायची आणि भगवंताचं पण नाम घ्यायचं. म्हणजे ते घ्यायला काही चुकीचं नाहीये. परंतु त्याला अनन्य भक्ती म्हणत नाहीत. अनन्य म्हणजे एकाग्रतेने फक्त भगवंतांचा आश्रय घेणे. मग विचार करा, हे राम भक्त आणि राम आणि कृष्ण हे वेगळे नाहीयेत. ॲक्चुअली वेगळे नाहीयेत. हं. आणि तरीही त्या राम भक्तांना श्रीकृष्ण नाम घेण्यामध्ये त्यांना त्यांची स्वामी निष्ठा होती. मग हे तर अवतार फक्त वेगवेगळे आहेत त्यांचे. तरी त्यांच्यासाठी ते कठीण जात होतं. तर याच्यातून ह्या उदाहरणातून आपण शिकू शकतो, की मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंतांची भक्ती करण्यासाठी किती गोष्टींचे प्रलोभन आहेत. आणि त्याच्यासाठी ते तर असे नाही, की अगदी छोटे-छोटे, छोटे-छोटे हा, हा उपवास, तो उपवास, तो तांत्रिक, तो पुजारी, तो हे. तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्याच म्हणू शकतो आपण. परंतु खूप फाटे फुटलेले आहेत आपल्या बुद्धीला. म्हणून त्या अनन्य सगळे सोडून फक्त भगवंतांना केंद्रित करणे, त्याला म्हणतात अनन्य भक्ती. म्हणून ह्या उदाहरणातून आपण तुलसीदासांचा खूप सुंदर एक हे आहे. काय म्हणू शकतो त्याला श्लोक पण नाही म्हणू शकत. एक भजनाचा एक हे आहे. एक भरोसा, एक बल, एक आस विश्वास, एके राम घनश्याम ही चातक तुलसीदास. म्हणजे चातक तुलसीदास म्हणजे तुलसीदास काय म्हणतात, की चातक वृक्षाप्रमाणे आहे. म्हणजे आपण पण त्या चातक वृक्षाप्रमाणे असावं. जसा तो चातक पक्षी आहे. तो असं म्हणतात, की म्हणजे जो हे आहे स्वाती नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो, जो पाऊस पडतो त्या पावसाचेच थेंब तो चातक पक्षी पितो. त्या व्यतिरिक्त तो कुठलाही पाणी ग्रहण करत नाही. म्हणजे या चातक पक्ष्याच्या उदाहरणातून आपण शिकू शकतो, की आपण त्या चातक पक्षाप्रमाणे असावं. म्हणजे ती अनन्य भक्ती जी आहे, ती आपली चातक पक्षाप्रमाणे असावी. की तो जसा फक्त त्या स्वाती नक्षत्रातलं पाणी ग्रहण करतो, तसं फक्त आपण भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे आणि भगवंतांची अनन्य भावनेने भक्ती सेवा केली पाहिजे. म्हणून हे भगवंतांचे भक्त जे असतात, ते असे असतात आणि म्हणून भगवंत सांगतायत या श्लोकामध्ये, की अशा गोष्टींमध्ये समचित्त राहणे, सुख-दुःखांमध्ये आणि अ, अशी निरंतर म्हणजे सातत्य. सगळ्यात महत्वाचं निरंतर. असं नाही की 4 महिने केलं आणि 4 महिने बंद. केलं तर खूप करायचं, नाहीतर काहीच करायचं नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य लागतं. जसं आरोग्य, शरीरयष्टी जर आपल्याला कमवायची असेल, तर त्याच्या साठी सुद्धा सातत्य लागतं. आपण उत्साहाने करतो. सगळ्यांना माहीत आहे. संकल्प खूप करतो. महिना 2 महिने करतो, परत सोडून देतो. परत म्हणजे ही धरसोड प्रवृत्ती जी आहे, तर ती नसावी. भक्तीमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी निरंतर म्हणजे सातत्य असावं आणि अनन्य म्हणजे फक्त भगवंतांना केंद्रित आपण करून भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि एकांत वासात राहण्याची उत्कट इच्छा करणे म्हणजे आपण बघितलं, की भगवंतांच्या भक्तांचा संग आपण घेतला पाहिजे आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये भगवंत म्हणतायत, की सामान्य लोकांपासून दूर होणे. आता सामान्य लोकांपासून दूर होणे म्हणजे काय? की काय आपल्याला असं सांगतायत का भगवंत, की समाजापासून तुम्ही दूर जा? तर नाही. तर कोणतीही व्यक्ती श्रील प्रभुपाद नेहमी एक वाक्य सांगायचे, की ह्याच्यामध्ये बघूया, की कोणतीही व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक प्रगती करते हे कशावरून लक्षात येते? जेव्हा ती व्यक्ती एकांतात राहण्यासाठी किती सामर्थ्यवान आहे आणि किती दृढ आहे. त्याच्यावरून कळतं, की ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत आहे. म्हणजे याचा काय आहे अर्थ, की भक्तांचा संग घेण्यासाठी ती किती उत्सुक आहे आणि तो भक्तांचा संग ती व्यक्ती घेते आणि त्याप्रमाणे ती भक्ती करते. तर ती आध्यात्मिक प्रगती करत आहे. मग झाला हा भक्तांचा संघ आणि दुसरं इथे काय म्हणत आहेत भगवंत? सामान्य लोकांपासून दूर राहणे. सामान्य लोकांपासून दूर राहणे म्हणजे काय? की जे आपण बघतो, की असंग म्हणजे जे भगवंतांचे भक्त नाहीयेत, अशा असंगापासून दूर राहणे, की ज्या ठिकाणी गॉसिपिंग चालतं, किंवा अनावश्यक व्यर्थ चर्चा चालतात. याच्यातून काय करायचंय? आपल्याला ह्याच्यावरती जायचंय, आणि ह्याच्यावरती जायचंय. कारण जेव्हा आपण काही आता आपल्याला वाटेल, की आपण काही समाजापासून दूर जायचं का? तर ह्याच्यासाठी एक खूप छान
म्हणजे मला स्वतःला असं वाटतं, की जेव्हा अशा पद्धतीने आपला काही संबंध येतो भक्तांव्यतिरिक्त, तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या गोष्टींमध्ये सहभागी न होता, तिथे कृष्ण नामाचा प्रचार करणे, भगवद्गीतेचा प्रचार करणे, भले एक श्लोक असेल, एक शब्द असेल, तुम्ही कितीतरी मैत्रिणी रोज उत्साहाने यामध्ये सहभागी होत असतात श्रवणासाठी. त्यातला एक शब्द, एक अक्षर कुठे ना कुठे आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये ते जात असतं रोजची रोज. तर त्याचा कुठेतरी अशा ग्रुपमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण आपण आपली धारणा, आपली चेतना अशी ठेवली पाहिजे, की नाही, चला मी इथे जाऊन काहीतरी 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न करेल. भले कथा असेल, स्टोरी असेल, एखादा हलका-फुलका किस्सा असेल, पण त्याच्यातून आपण भगवद्गीतेची वाणी कुठल्या ना कुठल्या मार्गाने, बरे कसं लहान मुलाला कसं चॉकलेट द्यायचं असतं, तर आई कशी अगोदर आपण सगळ्यांनी ते प्रयोग केले असतील, की अगोदर थोडी साखरेची चव द्यायची, थोडंसं गोड औषध द्यायचं किंवा थोडी साखर टाकायची. त्या बाळाला टेस्ट आली, की पटकन तो कडू औषध जे असतं ते पटकन त्याच्या तोंडात टाकायचं. त्याला ती चव लागेपर्यंत गिळलेलं असतं. मग तसं आपण सुद्धा आपल्या ह्या सेवेमध्ये, प्रचारामध्ये आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने तसं स्मार्ट बनलं पाहिजे. भगवंत ती बुद्धीही आपल्याला देतात आपल्यामध्ये प्रामाणिक इच्छा असेल तर. अशाच ठिकाणी जाऊन आपण भगवद्गीतेचा प्रचार करणे, मग भले वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आयडियाज काढून, की तिथे जाऊन आपण ते वातावरण तयार करणे. तर आपण जेव्हा तिथे जाऊ, तेव्हा आपल्याला दूर जाण्याची पण गरज नाही. पण त्याच्यासाठी आपण आधी आपल्याला स्ट्राँग बनावं लागणार आहे आणि आपल्याकडे ते ज्ञान अगोदर त्या ज्ञानाची थोडी का होईना कल्पना किंवा ते जे कौशल्य नाही म्हणू शकत. कुठल्याही कौशल्याने आपण प्रचार नाही करू शकत. ती भगवंतांचीच कृपा असते. परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे, की अशा पद्धतीने आणि अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी खूप काही भौतिक वाद आहे किंवा खूप काही आपण म्हणू शकतो एक भक्त, कुठे निंदा चालली आहे कोणाची, कोणाला नावं ठेवलं जातंय किंवा खूप असं गॉसिपिंग अशा ठिकाणी एखादा वैष्णव थांबत नाही. तर मग तिथे जाऊन आपण अशा गोष्टींचा प्रचार करणे, एका चांगल्या मार्गाला त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणे. तर ते सुद्धा आपलं काय होऊ शकतं, सत्कारणी लागू शकतं. म्हणून हे आपण ह्या श्लोकामध्ये आणि भगवंत आपल्याला हे सांगत आहेत, की हे ह्या श्लोकामध्ये टोटल 8 ते 12 मध्ये 20 गुण भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि हे 20 गुण म्हणजे 20 गुणांचं ज्ञान असणे आपल्याकडे. भगवंत म्हणत आहेत, की मी हे घोषित करतोय, की हे सर्व काही ज्ञान आहे. आणि या ज्ञानाने आपण भगवंतांची प्राप्ती करतो. आणि या व्यतिरिक्त जे काही आहे, की जसं नम्रता, मी परत एकदा हा पूर्ण श्लोक वाचून दाखवते. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित होणे, जन्म मृत्यू जरा व्याधींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि जो आज आपण बघितलेला आहे श्लोक, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा, एकांत वासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून दूर होणे, सामान्य म्हणजे जे वैष्णव नाही ते, आत्मसाक्षात्काराचा महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याच्या तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व भगवंत म्हणत आहे मी घोषित करत आहोत आहे, हे ज्ञान आहे. मग विचार करा कुठलंही ज्ञान म्हणलं की आपल्याला पटकन हा श्लोक आठवला पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या कन्सेप्टमध्ये हे सगळं बसतंय का? त्याला भगवंत म्हणतायत ते ज्ञान आहे आणि त्या व्यतिरिक्त हे काय आहे? पूर्ण हे काय आहे? अज्ञान आहे. तर अशा पद्धतीने भगवंतांनी हे आपल्याला या सेट श्लोकांमध्ये देण्याच्या श्लोकांचा जो सेट आहे 8 ते 12 याच्यामध्ये हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भगवंत किती दयाळू आहेत. की जसं ते 3ऱ्या श्लोकामध्ये आपण बघितलं, की सर्व शरीरामधील क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र, शरीर तथा त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे हे ज्ञान आहे. हे भगवंत सांगतायत आणि त्याचंच उत्तर आपल्याला परत डिटेलमध्ये भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत, की हे गुण काय आहेत. हे ज्ञान जाणून घेण्यासाठी पण काही गुण लागणार आहेत आपल्याला. तर हे आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की आपण बाहेरच्या समाजामध्ये राहतो, वागतो. तर त्या ठिकाणी आपण जर प्रचार केला आपोआप, तर आपोआप आपण अशा काय म्हणू शकतो याच्यामध्ये जे लिहिले सामान्य लोक म्हणजे जे काही नको त्या गोष्टी करतात त्यांच्यापासून आपोआप समाजामध्ये राहून पण आपण एक प्रकारे सुरक्षित राहू शकतो. आणि आपल्या कुटुंबामध्ये जसं इथे बघितलं, की घरदार, पत्नी, मुले-बाळे इत्यादींपासून अनासक्ती. तर ही अनासक्ती म्हणजे नेमकं काय? की असं नाही की आपल्याला समाज सोडायचाय, कुटुंब सोडायचंय. एखादं कुटुंब पूर्ण कृष्ण भावनेमध्ये रममान झालेलं आहे. की जर कोणीच प्रत्येक कुटुंबामध्ये ती व्यक्ती हरिनाम घेते, सेवा करते भगवंतांची, तर ती भक्त भक्त कुटुंब आहे.
तर अशा भक्त कुटुंबांमध्ये एकमेकांप्रती प्रेम, आदर असणे आणि ते भगवंतांना सेंटर ठेवून करणे, तर त्याला आसक्ती म्हणू शकत नाही आपण. एकमेकांचा भक्त वैष्णव म्हणून ते आदर करतात आणि भगवंतांना सेंटर ठेवून ते जीवन जगतात, तर ती अनासक्ती नाही. म्हणून आपल्याला आपल्याला कुठलंही सोडायचं नाहीये. फक्त आपली आसक्ती, अनासक्ती ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, मग त्या ओळखून आपल्याला भगवंतांच्या चरणी ते आपल्याला सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं, की याच्यामध्ये की कशा पद्धतीने असंगापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कृष्ण भावनेचा प्रचार हे आपल्याला ह्याच्यापासून वाचवू शकतो आणि अनन्य भक्ती म्हणजे एकांत स्थानामध्ये आपण म्हणजे सॉरी अनन्य भक्ती म्हणजे भगवंतांना केंद्रित ठेवून आपण जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरं बघितलं, की जनसमुदायापासून विलग म्हणजे काय, की अशा वातावरणापासून, अशा समूहापासून आपण विलग असलं पाहिजे आणि स्थिर, समचित्ताने ह्या सगळ्या गोष्टींना आयुष्यामध्ये येणाऱ्या सुख-दुःखांना सामोरं जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर सो मच तुम्ही सगळ्या सहभागी झालात आजच्या श्रवणामध्ये. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असेल किंवा कोणाची काही कमेंट्स असेल, तर प्लीज तुम्ही हे करू शकता. सांगू शकता किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी सेटिंग चेंज केलेलं आहे. तर प्लीज तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. हरी बोल. प्रश्न आहे का कोणाला काही? सेटिंग चेंज केले. दीपाली माताजी बघताय का एकदा म्यूट करून, अनम्यूट करून? हरी बोल. चालेल, बहुतेक कोणाला काही प्रश्न दिसत नाहीयेत. तर उद्या पण आपलं श्री तुलसी माताजींचा खूप सुंदर उद्याचा पण श्लोक आहे, की याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत, की आत्मसाक्षात्काराचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध. हं, की उद्याच्या श्लोका ओके. अनम्यूट केलंय माताजी सेटिंग. एक मिनिट, एक मिनिट. हां, आता बघा बरं. हो, आता झालं. थँक्यू माताजी. तर उद्या श्री तुलसी माताजींचं खूप छान ओघ त्या वाणीमध्ये आपल्याला खूप काय काय छान छान ऐकायला मिळतं. तर उद्या जास्तीत जास्त संख्येने उद्या सगळ्या जणी उपस्थित राहा आणि या ज्या आपल्या मैत्रिणी बऱ्याच जणींचा एवढ्यात हे दिसतोय, संख्या आपली जरा कमी झालेली दिसते, तर त्याच्यासाठी सगळ्यांना मेसेज द्या आणि उद्याही नक्की सगळ्या जणी जॉईन करा. चालेल माताजी. काही प्रश्न नाही दिसत कोणाचा. तर मग आपण थांबूया. आपली 14 तारखेला जगन्नाथजींची रथयात्रा निघणार. एक मिनिट रेकॉर्डिंग बंद करते मी.